बर ठीक आहे, चला ये बस इथे. माझ्या इंद्राला हे काय करावं लागतंय? भांडी घासतोय तो, मला हे बघवत नाहीये. पण काय करू मी? त्याला आता अडवूही शकत नाही. सर काय काम आवरायची आपल्याला पटापट. काय झालंय तुमचं? काम होत राहतात ग, काम करत असताना मस्करी झाली पाहिजे. आता काम नाही करायची का? हा अहो काम तर होत राहतात ना, पण काम होत असताना मस्ती आला पाहिजे. एक्झॅक्टली. हे बघ अरे 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 काय चाललंय हे? तुमचा मुलगा महाडिक इंडस्ट्रीचा एकेकाळचा मालक इंद्रजित महाडिक काय करतायत? तर चक्क भांडी घासतायत. नाही 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 नाही, घासायला लावली जातायत, तेही त्या राणीकडून. अशी वेळ शत्रूवर पण येऊ नये हो. सर पण तुम्हाला माझ्यामुळे हे सगळं करायला लागतंय. मला वाईट वाटतं जरा. नाही नाही ग, आहेत थोडे वाईट दिवस आपल्या, जातील पण हे पण दिवस, काय प्रॉब्लेम नाही. हो, हे असंच करत राहिलास ना तर दिवस नाही, अख्खं आयुष्य ह्याच्यातच निघून जाईल. इतके वाईट दिवस बघायची वेळ येईल असं वाटलंही नव्हतं इंद्रा. मालते, तुम्ही का स्वतःला इतका त्रास करून घेताय? इंद्रा भाऊजींना हेच हवं होतं ना. त्यांनी ही वेळ स्वतःच्या अंगावर स्वतःच ओढावून आणली. मग आता भोगू देत ना. तुझंही बरोबरच आहे. आता यालाच त्या अवदसेचं ऐकायचंय, त्याला आपण तरी काय करणार? हे पण हरकत नाही, हळूहळू का होईना आईची किंमत कळेल. जेव्हा समोर होती, सोबत होती, तेव्हा आई नकोशी झाली होती. पण आता काहीच दिवसात आईसाठी माया उफाळून येते की नाही बघ. हो आई, बरोबर बोलताय तुम्ही. आईची माया जरी उफाळून आली तरी बायकोने पदराला बांधून ठेवलं असेल तर भाऊजी तुमच्याकडे कसे येतील आई? येणार. तो स्वतः तिचा पदर सोडून माझ्याकडे येणार. ती वेळ तर येणारच आहे. अजिबात नाही येणार. आई, तू राणीसोबत जे काही वागलीस ना ते कधी विसरणार नाहीये मी. आणि हे बघ, एक ना एक दिवस तुला माझी नाही राणीची सुद्धा किंमत कळेल. आणि तो दिवस लवकरच येईल. इंद्रा, हे तुझे शब्द नाही आहेत, ज्या उद्देशाने तुझ्या डोक्यात भरवले. आत्ता तुझं डोकं ठिकाणावर नाही ना, म्हणून असं वागतोस आणि बोलतोयस. तुम्हा बाप लेखांना चांगलंच घोळात घेतलंय अवदसेने. तुम्ही हिच्या भोळ्या चेहऱ्याला फसलात, पण मी फसणार नाही. आई हिना, हिला मी राणीच्या विरोधात एक शब्द सुद्धा ऐकणार नाहीये आता. तू तुझी लिमिट क्रॉस करतेस, लक्षात ठेव. इंद्रा भाऊजी, काय बोलताय याचं भान तरी आहे का तुम्हाला? काही झालं तरी तुमची आई येते आणि आईशी वरच्या आवाजात बोलताय तुम्ही. अहो, मालती आईंचा जीव तुमच्यासाठी तिळतिळ तुटतो. आजवर आई म्हणून त्यांनी तुमच्यासाठी जे काही केलं ते सगळं विसरलात का तुम्ही? आणि तेही तुमच्या या बायकोसाठी. राहू दे ग उर्मिला, आता तो कोणाचं काहीच ऐकणार नाही. कारण आता त्याचे कान फक्त या भिकारड्या पोरीचं ऐकतात. हो, आता आईपेक्षा ही बायको जवळची झालीये ना. तुम्हाला विचारलंय कोणी? सर शांत व्हा. अरे मग त्यांना कळलं पाहिजे ना, मी माझ्या आईशी बोलतोय, कशाला मध्ये बोलतात त्या? आता काय झालं?
कोणीतरी माझ्या बाजूने उभं आहे तर ते सुद्धा तुला खटकू लागलंय का? अगं तुझ्या बाजूने ज्या उभ्या आहेत ना त्यांच्या मनात तुझ्याबद्दल काय ते बघ आधी, समजून घे आणि मग माझ्याशी बोलायला ये. सर आता बास करा बघू. शब्दाने शब्द वाढतो, तुम्ही नका बोलू. आणि एक मिनिट मला बोलू दे. मी शांत बसलो ना म्हणून फायदा उचलला यांनी खूप माझा. हो बोल बाबा बोल. आईच्या नावाने ना शंख कर. अख्ख्या जगाला कळू दे कसा भांडतोस माझ्याशी ते. हो भांडेल मी, कळू दे जगाला अख्ख्या. सर बास झालं आता. एक शब्दही बोललात ना